आत्मदेवानंद जी का कमाल देखा। हरिओम स्वामी जी, हरिओम हरिओम। बहुत बढ़िया तुलसी मान। ये माइक हमारी बहुत सेवा करता है, इसलिए उनको हम पहनाया यत्र यत्र अहम तत्र तत्र माइक। हरि ओम हरि ओम। जो दूसरे को बड़प्पन देता है ना, उससे पता लगता है कि उनका हृदय कितना बड़ा है। हरि ओम। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम समस्त जन कल्याणे रतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ओम वागर्थाव्य संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। हरि ओम। यहाँ आने पर हमारे प्रिय स्वामी पुरुषोत्तम जी की याद आना बहुत स्वाभाविक है। वो मुझे हमेशा छोटे भाई को जैसे प्यार करते थे, तो वो बंधु प्रेम अवर्णनीय होता है। उनको भी मैं याद करके प्रणाम करके और हम आज का सत्संग प्रारंभ करते हैं। गणपति शंकर गिरिजानंदन, मन मंदिर स्वागत जगवंदन। गणपति शंकर गिरिजानंदन, मन मंदिर स्वागत जगवंदन। गणपति शंकर गिरिजानंदन, मन मंदिर स्वागत जगवंदन। जगवंदन गणपति शंकर गिरिजानंदन, मन मंदिर स्वागत मन मंदिर स्वागत जगवंदन। चिन्मय गणाधीश भगवान जय। तो गणेश जी का है, इसलिए हम गणेश जी का पद गाएंगे। हाँ, जय गणेश गणपति सुख करता, गणेश गणपति सुख करता, जय गणेश गणपति सुख करता, स्वरूप सकल दुख हरता, प्रणव स्वरूप सकल दुख हरता,
वारिधि बुद्धि विधाता मुक्ति मुक्ति मोद मंगलदाता मुक्ति मुक्ति मोद मंगलदाता मुक्ति मुक्ति मोद मंगलदाता मुक्ति मुक्ति मोद मंगलदाता सगुण रूप तुम त्रिगुणातीता सगुण रूप सगुण रूप तुम त्रिगुणातीता सगुण रूप त्रिगुणातीता जग कारण तुम जगत अतीता जग कारण तुम जगत अतीता जग कारण तुम जगत अतीता जग कारण तुम जगत जय गणपति स्वरूप सकल दुख हरता गणपति भगवान सतगुरुनाथ महाराज की जय। अब ये सत्संग का समय है, तो केवल मैं ही बोलता हूँ ऐसी बात नहीं है। आपको कुछ पूछना है तो पूछ लो, कोणाला विचारायचं आहे ते विचारा, सांगायचं असेल तर काही सांगा, आणि काही तक्रार पण करायची असेल तर करून घ्या बरं का. पुन्हा वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही. जेवणानंतर तक्र मिळतं, पण आता तक्रार करू शकता. हां, कोणाला काय विचारायचं का बोला लवकर. सगळे स्तब्ध झालेले आता काय करायचं. काय हो बेळगावकर, काय विचारायचं आहे का? काय नाही. आता मी काय करू. क्या करेगा. और एक भजन गाइए. और तो चलता रहता है, लेकिन तब तक आप सोच कर रखिए प्रश्न. संशय
जपाते हुए जपाते इतिहासादि वेद पुराण संत जीवन हेतु प्रमाण इतिहासादि वेद पुराण भक्त जीवन हेतु प्रमाण पहा तुम्ही करुणी साधन पहा तुम्ही करुणी साधन सोडून या युक्ती अनुमान सोडून या अनुमान सोडून या युक्ती स्वतःच्या हो नामाचा अभिमान स्वतःच्या हो नामाचा अभिमान लौकिकांच्या नामाचा सन्मान लौकिकांच्या नामाचा सन्मान तुम्ही मोठे का हो देवाहून तुम्ही मोठे का हो देवाहून तुम्ही मोठे का हो देवाहून तुम्ही मोठे हो देवाहून ज्याने केले जगरे निर्माण ज्याने केले ज्याने केले जगरे निर्माण ज्याने केले आता सोडून धन जन गर्व आता सोडून धन जन गर्व करी अर्पण देवसी तू सर्व करी अर्पण देवसी तू सर्व राम नामी प्रेमाने रंगून राम नामी प्रेमाने रंगून राम नामी प्रेमाने रंगून राम नामी प्रेमाने रंगून सुखमय करी तू जीवन सुखमय सुखमय करी तू जीवन सुखमय करी तू जीवन मनामय जपाते मनामय जपाते
आनंद स्वरूप श्री रामचंद्र भगवान की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज पहिल्यांदा पूर्ण साय संगीत म्हटलं, हां साज संगीत सगळं म्हटलं। हे अच्छा अच्छा, खूप छान। राम नाम जप भजनीमध्ये आहेत त्याच्यात आहे काय आहे काय पेज नंबर, हां पण ते ट्यून वगैरे सगळे माहीत पाहिजे। हां पेज नंबर 85। जय 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 श्री गुरुदेव, जय 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 श्री गुरुदेव, जय 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 श्री गुरुदेव, जय 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 श्री गुरुदेव। चिन्मय स्वरूप आनंदमय, चिन्मय स्वरूप आनंदमय, चिन्मय स्वरूप आनंदमय, चिन्मय स्वरूप आनंदमय। जय 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 श्री गुरुदेव, जय 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 श्री गुरुदेव। भक्त जन प्रिय करुणानिधान, भक्त जन प्रिय करुणानिधान, भक्त जन प्रिय करुणानिधान, भक्त जन प्रिय करुणानिधान। नित्यं स्मरामि शिरसा नमामि, 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 नित्यं स्मरामि शिरसा नमामि। जय 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 श्री गुरुदेव, जय चिन्मय स्वरूप आनंदमय, चिन्मय स्वरूप जय 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 श्री गुरुदेव, श्री गुरुदेव, श्री गुरुदेव। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। हरिओम। काही सुचलं का कोणाला? काही नाही। जीवनात फक्त 2 जणांना लक्षात ठेवा। तुमच्या फोनवर 3G 4G असतील, पण या जीवनात फक्त 2G पाहिजे। हां, एक आहे गुरु, एक दुसरे गणेश। जी म्हणा, हां जी, हाजी
हां, कोणी गुरु गणेश म्हणतील, कोणी गुरु गोविंद म्हणतील, पण जीच आहे ना. हां, किंवा दोन म्हणा भक्त आणि भगवान, सेम थिंग. ते आमचे खरे खरे हितैषी आहेत आणि आपलं सर्वात मोठं धन आहे, सर्वात मोठं बल आहे. म्हणून त्यांना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. हां, तर त्यांना नेहमी लक्षात ठेवलं ना, तर मग काय असे जगातले तर सगळ्या गती नेहमीच खालीवर होत असते. एकदा कोणी मला सांगितलं की मला काही मेसेज द्या, इंग्लिशमध्ये पाहिजे. तर म्हटलं लाईफ हॅज मेनी अप्स अँड डाऊन्स अँड लाईफ हॅज मेनी ट्विस्ट अँड टर्न्स. But if you remain turned towards God, then He ensures that you don't return. If you turn towards God, He makes it sure that you don't return to the same kind of samsara. समझा की नहीं? तो क्वेश्चन हा आहे की व्हेअर आर यू टर्निंग. पुष्कळ आपला रस्त्यावर जाताना असं म्हणतं यू टर्न. तर आमचे गुरुदेव म्हणायचे ना, दॅट मीन्स दॅट यू टर्न. हां, एका ठिकाणी वाचलं होतं, व्हॉट इज द वे टू हेवन आनंद. यू टर्न राईट and keep going the same direction. Turn right and right. It is right, right, right. Don't go anywhere left, right. फिर आपको सच्चा आनंद मिळेगा. आता असं आहे की आपण पुष्कळ कोटेशन वाचतो, ऐकतो, श्लोक त्याचे सगळं सांगतो असतो, पण काय माहिती आपलं मन कसं आहे. हां, मनानादि जो जगिला शीघ्र तो नाश पावला. हां, हे पहा, आपण शेवटी आपल्या मनाचं ऐकतो की नाही, दुसऱ्याचं कोणाचं ऐकत नाही. आणि जर आपण आपल्या मनाचं ऐकतो तर आपलं मन कसं असलं पाहिजे की तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. हां, जर मी माझ्या मनाचंच ऐकणार आहे तर माझं मन कसं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. आणि माझं मन शुद्ध असेल तर मग आणखी कोणाला काही विचारायची गरज राहत नाही. पण जर आपण संतांचं पण ऐकलं नाही आणि फक्त आपल्या मनाचंच ऐकलं तर मग पुढे काय असं होईल माहिती आहे का तुम्हाला, की आपलं मन आपलंच ऐकणार नाही. मग आता तुम्ही रामायण वाचतात, पाहतात, माझ्या सकाळी 7:30 चाललं आहे, काय माहिती की ते पाहतात आहे. एक गोष्ट रामायणातली फार महत्त्वाची, त्याच्याकडे आपलं कधी काही लक्ष जात नाही. हे पहा, राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी आपापल्या कर्तव्याची जबाबदारी स्वतःवर घेऊन स्वतःच त्यांनी निर्णय घेतला की नाही. कोणी कोणाला कन्सल्ट करायला गेले होते का, हा फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. राम भगवान वसिष्ठ ऋषींकडे पण गेले नाही बरं का, की आता असं आहे तर माझं कर्तव्य काय आहे ते निर्धारित करायला कोणाकडे गेले का, विचार करा. गेले नाही.
सीता हा काय सांग कोणाकडे गेली होती का की माझं कर्तव्य काय आहे. मग मी निर्धार स्वतःच कर. लक्ष्मण भरत सगळ्यात कठीण अवस्था भरतची होती, पण त्यांनी आपलं कर्तव्य निश्चित केलं. शत्रुघ्न तर भरताच्या मागे आहे. सांगायचा अर्थ काय आहे की सगळ्यांनी आपापले कर्तव्य निश्चित केले. कोणी कोणाकडे सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे किंवा कोणत्या गुरुजनांकडे ते गेले नाही. का? कारण त्यांचं स्वतःचं मन इतकं शुद्ध होतं. त्यांचं स्वतःचं मन इतकं शुद्ध होतं की त्यांना आणखी कोणाची शास्त्राची याची कोणाची आवश्यकता नव्हती. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, सताम ही संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया. जे सत्पुरुष असतात की नाही त्यांचं मन इतकं शुद्ध असतं की संदेह पदेषु वस्तुषु अशा जर परिस्थिती आल्या की ते संदेह आहे की आता हे करायचं की ते करायचं, त्यांना कोणाला विचारावं लागत नाही. कारण प्रमाण अंतःकरण प्रवृत्ती, त्यांच्या अंतःकरणामध्ये जी प्रवृत्ती असते ना, वृत्ती येते, ती सर्वात मोठी प्रमाण आहे. त्यांना आणखी दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता नसते. म्हणून आपलं मन फक्त कसं निर्मळ असं पाहिजे, असं गंगेचं पाणी असं म्हणतात. हां, तर असं मन आपलं स्वतःचं निर्मळ असलं पाहिजे. मग कोणाला विचारायची काही गरज नसतो बरं का, की मी हे करू की मी ते करू. स्वतःच्या अंतःकरणात जी वृत्ती उत्पन्न होते तीच प्रमाण आहे. म्हणून पुन्हा मला सांगतात की तन्मे मना शिवसंकल्पमस्तु. आपल्या मनात शिवसंकल्प असले पाहिजे, शुद्ध विचार असले पाहिजे. हां, ते सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि मग तर काय आपोआप मग भगवंताची कृपा आहे ते सगळं तर नेहमीच असते. आपण उगीच प्रतीक्षा करतो. म्हणून ते म्हणतात की राम नाम, कृष्ण नाम, शिवनाम तुम्ही नेहमी घेत राहायला पाहिजे. कारण या भगवंत नामामध्ये अशी शक्ती आहे, भगवंतांनीच ठेवली त्या नामामध्ये शक्ती. तुम्ही जर म्हणत राहाल ना तर ती प्रगट होत जाईल. सर्वार्थ साधन असं भगवन नाम आहे. सोपं आहे. हां, त्याला काही पैसे लागत नाही. हां, त्याला की फार अगदी विश्वविद्यालयाची खूप मोठी मोठी उपाधी पाहिजे मग तुम्ही घेऊ शकतात असं काहीच नाही. नामस्मरणामध्ये सर्वात मोठी चांगली गोष्ट म्हणजे सगळ्यांचा अधिकार आहे त्याला. बाकी दुसऱ्या कार्यावर तुझी योग्यता आहे की नाही हे पाहत असतात. इथे काहीच नाही आहे. हां, मग कमलमुख राम भजन को दिया, कहत कबीर जा मुख राम नहीं वो मुख धूल भरी. अशी आम्हाला सुंदर वाणी दिली आहे. मग काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. हां, काय आठवत नाही लगेच. मला काय म्हणायचं पण काय आठवतच नाही आहे. मधुर मधुर राम नाम. हां,
मधुर मधुर राम नाम कृष्ण नाम कृष्ण नाम. काय झालं मला काही समजलं का बोलता बोलता कुठे दुसरीच काही निघालं. राम नाम श्रमवे राम श्रीराम. राम नाम श्रमवे राम श्रीराम. आज शांत पाहिजे. राम नाम श्रमवे राम श्रीराम. कल्पतरु आराम कल्पतरु आराम. रामरक्षा स्तोत्र तुम्ही वाचलं असेल ना. ते आहे भगवान राम कसं नाम कसं आहे. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां लोकाभिरामस्य. त्रया काय म्हणतं पुढची ओर. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां लोकाभिरामस्य. अभिराम काय अभिराम श्रीलोकानां. अभिराम श्रीलोकानां राम श्रीमान सन प्रभू. सहा प्रभू राम आमचे प्रभू येते राम कसे आहे. आराम हा कल्पवृक्षांना. आपल्याला वाटतं आराम म्हणजे आराम करणं बरं का. तो आहे पण संस्कृत आहे. आराम शब्दाचा अर्थ बाग बगीचा. असं वाटतं मँगो ग्रो. आराम हा कल्पवृक्षांना. भगवान नाम कसं आहे. भगवान कसे आहे तर कल्पवृक्षांचे बाग आहे. तर एक कल्पवृक्ष जरी असेल तर तुमची किच्या इच्छा पूर्ण करू शकतो. पण हे तर अनेक कल्पवृक्षांचे ते बाग आहे. आणि हे पहा दुसरा जो कल्पवृक्ष आहे तो तुमच्या कल्पना कामना पूर्ण करू शकतो. पण तुम्हाला निर्विकल्प नाही करू शकत. सगळ्या कल्पनेच्या पलीकडे घेऊन नाही जाऊ शकत. पण भगवान नाम निराळ आहे. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां. जितके संकट दुःख कष्ट होताना त्यांना पूर्ण विराम देणार आहे भगवान नाम असं आहे. सगळे श्रम जे आहे शांत ठेवतात. हां आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां अभिरामस्त्रिलोकानां. तिन्ही लोकांना आनंदित करणार आहे. असे अभिराम सगळ्यांना आनंदित करणार आहे. अभिरामस्त्रिलोकानां. रामः श्रीमान रामः सन प्रभु. वो हमारे प्रभु है. हमारे स्वामी आमचे आहे स्वामी. राम नाम श्रमवे राम श्रीराम. राम नाम श्रमवे राम श्रीराम. कल्पतरु आराम कल्पतरु आराम. भुवनत्रयाभिराम 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 भुवनत्रयाभिराम. राम नाम श्रमवे राम श्रीराम. राम राम श्रमवे राम संत हृदय विहार. संत हृदय विहार. संत हृदय विहार.
संत हृदय विहार। शिव मन रमत श्री राम, 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 शिव मन रमत श्री राम। राम नाम श्रम विराम श्री राम, राम नाम श्रम विराम श्री राम। कल्पतरु आराम, कल्पतरु आराम, भुवन त्रयाभिराम, भुवन त्रयाभिराम, भुवन त्रयाभिराम, भुवन त्रयाभिराम। राम नाम श्रम विराम श्री राम, राम नाम श्रम विराम श्री राम, 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 श्री राम। राम रामचंद्र की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। सगळ्याचा अर्थ शेवटी काय निघाला कि अंत में निकला यह परिणाम, राम से बड़ा राम का नाम। हां, म्हणून राम नाम आपल्या मनात राम पाहिजे आणि मनामध्ये राम आणि रामामध्ये मन वा वा, असं झालं पाहिजे. म्हणजे आतमध्ये पण राम, बाहेर पण राम असं झालं पाहिजे. हां, मन में हो राम तो सदा ही आराम है, मन में हो राम तो सदा ही आराम है, मन में हो राम तो सदा ही आराम है, मन में हो राम तो सदा ही आराम है, राम में हो मन तो सदा ही विश्राम है, राम में हो मन तो सदा ही विश्राम है, राम में हो मन तो सदा ही विश्राम है, राम में हो मन तो सदा ही विश्राम है, आनंद स्वरूप राम जीवन आनंद 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 है, मन हो राम सदा आराम है, मन में हो राम तो सदा ही आराम है, राम में हो मन तो सदा ही विश्राम
सीताराममय जन जीवन मंगल है। 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 मन तेरो राम सदाई आराम तेरो राम सदाई आराम राम तेरो मन सदाई विश्राम राम तेरो मन सदाई आनंद स्वरूप राम आनंद है। आनंद स्वरूप राम जीवन आनंद है। सीताराममय जन जीवन मंगल है। सीताराममय जन जीवन मंगल है। तेरो राम सदाई आराम सदाई विश्राम है। सदाई विश्राम है। सदाई आराम है। सियावर रामचंद्र भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। यहाँ हमारे शिव भगवान है ना। शिव शिव जपते लीन मन हो। शिव शिव जपते लीन मन हो। शिव जपते लीन मन हो। शिव के स्वरूप में शिव के ही प्रेम में। शिव के स्वरूप में शिव के ही प्रेम में। शिव के स्वरूप में शिव के प्रेम में। शिव शिव जपते लीन मन हो। शिव जपते लीन मन हो। कर्पूर गौरम करुणावतारम। कर्पूर गौरम करुणावतारम। संसार सारम भुजगेन्द्रहारम। संसार सारम भुजगेन्द्रहारम। सदा वसन्तं हृदयारविन्दे। सदा वसन्तं हृदयारविन्दे। भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। भवं भवामि सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। शिवाय नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय। सदा जपन्तः शिव पूजयेम।
सदा जपन्तं शिव पूजयेम भूयात् प्रसन्नो जगदीश्वरो नो भूयात् प्रसन्नो जगदीश्वरो जनाश्च सर्वे सुखिनो भवन्तु जनाश्च सर्वे सुखिनो भवन्तु जनाश्च सर्वे सुखिनो भवन्तु जनाश्च सर्वे सुखिनो भवन्तु शिव शिव जगते शिव के स्वरूप में शिव के ही प्रेम में शिव शिव जपते लीन मन हो 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 लीन हर नम पार्वती हर हर महादेव उमापति महादेव की जय भक्तवत्सल भगवान की जय आशुतोष भगवान औढरदानी भगवान की जय ई सद्गुरुनाथ महाराज की जय। ऐसे हमारे ये भगवान के विविध रूप इतने प्यारे प्यारे हैं। हाँ, सभी रूप प्यारे हैं, सभी नाम प्यारे हैं, तो कोई तो नाम अपना ही लेना चाहिए। हाँ, भगवान को अपना समझना है, उनके साथ नाता जोड़ना है। उनके साथ नाता हमारा पहले से है, क्योंकि हम तो भगवान के अंश है ना, ममई वांश हो। हम ही कहीं दूर हो जाते हैं, कहीं भूल जाते हैं। इसलिए एक ही है, तुधा विसरण भावा भगवान, तुधा विसरण, बाकी सब भूल जाए। बहुत बार लोग कहते हैं ना, काय म्हणतात आता मी सगळं विसरतो, अरे सगळं विसर, फक्त देवाचं नाम नका विसरू, तितकं सोपं छोटंसं आहे। हाँ, उसमें क्या, शिव के छोटं से राम छोटे हैं, कृष्ण छोटे, दोन दोन तो रखे हैं सामने, सारा खजाना भरा है उसमें, है कि नहीं। हाँ, असं म्हणून पुन्हा एकदा लास्ट विल कन्क्लूड दॅट. ओके. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, 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 जय 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 जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम रामचंद्र भगवान की राधा कृष्णचंद्र भगवान की पंडरीनाथ महाराज की श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कैमरा